उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे। राष्ट्रवादी आज राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करतेय। मुंबई, नाशिक, नागपूर आणि जालन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आंदोलन केलं गेलेलं आहे। राष्ट्रवादीनं काँग्रेस विरोधात आंदोलन केलंय। मुंबईमध्ये राष्ट्रवादीनं गांधीजींच्या पुतळ्याजवळ मौन आंदोलन सुरू केलंय। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापासून काँग्रेस कमिटीच्या दिशेनं मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं। तर नागपूरमध्ये व्हेरायटी चौकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात पक्षाचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात आंदोलन केलं जातं। काय म्हणता? हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी यासाठी अजिबात होणार नाही। गुंगी गुडिया ही काही शिवी नाहीये। गुंगी गुडिया ही काही शिवी नाहीये, ही जी दादागिरी चाललेली। जालन्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारून राष्ट्रवादीनं निषेध आंदोलन केलं। सपकाळांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा काँग्रेस कार्यालयात शिरून आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीनं दिलेला आहे। गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचं मौन आंदोलन सध्या सुरू आहे। काँग्रेसचा निषेध करण्यासाठी गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन केलं जात आहे। टिळक भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया पेजवरून एक ट्विट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर या ट्विटची चर्चा राजकारणात सुरू झाली। त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या वतीने जे ती वेगवेगळे आंदोलन करण्यात आली। काल तर थेट हर्षवर्धन सपकाळ जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना जे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी जे ते त्या ठिकाणी कार्यालयात पोहोचले होते। आज सुद्धा आमदार जिशान सिद्दीकी यांनी जे ते आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता जो आहे तो महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचं जे कार्यालय आहे टिळक भवन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी बॅरिकेड सुद्धा आणण्यात आलेले आणि संपूर्ण परिसरात जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की आपण कार्यालयात सुद्धा जाऊया, कारण की टिळक भवन परिसरात सुद्धा आतमध्ये सुद्धा कार्यालयाच्या जे ते मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन जे ते असलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे काल जे कार्यकर्ते पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हे तन्ना हाऊस इथे असलेलं काँग्रेसचं कार्यालय त्या ठिकाणी घुसल्यानंतर आता पोलिसांकडून जे ती सतर्कता दाखवली जाते आणि 3 वाजता जे ते आमदार जिशान सिद्दीकी यांनी जे ते आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक परिसरात जे ते पोलीस प्रशासन तैनात जे ते करण्यात आलेले। कोणत्याही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो आहे तो काँग्रेसच्या कार्यालयात घुसू नये या अनुषंगाने जे ती सतर्कता जे ती पोलिसांकडून बाळगली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.